काय पावसाची वाट बघत आजची रात्र बाहेरच काढण्याचा विचार आहे की काय? अरे नाही रे बाबा, ऑफिस आहे उद्या. पण तुझं काय राहिलं खाली? आमची राजकन्या वरती आलीच नाही अजून. अरे दंगा मस्ती करत असतील आता. सुट्टीची सवय मोडली नाही ना अजून. चला बघूया. चला. हो, ती मैत्रिणी बरोबरची जोडी फुटली ना म्हणून जरा नर्वस येते. हो का? मला काहीच माहित नाही. पण गेले कुठे गँग? इथे नाहीये. हा, कदाचित अमितच्या खोलीत बसली असेल गँग. मला एक कळत आहे, आत्ता का करतात जागरण हे? म्हणजे शाळेचे प्रोजेक्ट्स वगैरे चालू झाले असतील. करेक्ट. बघतो मी. चलो. अरे ही तर इथे झोपली आणि हा शोधतोय घरभर. आम्ही त्याला सांगून येतो. हे नको नको आदित्य, अरे गाढ झोपली ती. अगं सांगून तर येतो त्याला. मयो मयो सतीश. अरे अमितच्या खोलीत नाहीये मयो, नानामाईंच्या खोलीत सुद्धा नाहीये मयो. अरे आमच्या इथे ती. काय तुमच्या खोलीत आहे? हो, गाढ झोपली. झोपली आहे? थांब नेतो मी तिला. मयो, ए मयो, मयो झोपू द्यात ना बाबा. झोप बाळा, पण घरी जाऊन झोपूया. चल, तू आता मामाच्या खोलीत आहेस. मला इथे झोपायचंय. मयो. सतीश जाऊ दे ना, झोपू दे तिला इथेच. नाही नाही, तुम्हाला कशाला अडचण? अरे अडचण कसली, झोपू दे तिला. नक्की? ऍब्सोल्युटली. जातो बिंदास. ओके. गुड नाईट. गुड नाईट. तुझ्या स्वभावातला हा गोडवाच फार आवडतो मला. किती सहजपणे तू सगळ्यांना आनंदी करतोस. अच्छा, असं पण आहे का? आय डोंट नो. मला जे बरोबर वाटतं ते मी करतो. बरोबर काय चूक काय किती अचूक कळतं तुला आदित्य. मेघना, मेघना, अगं मयूला शाळेत जायला उठवावं लागेल ना. हो, आता परत कालच्या सारखं होईल आणि अर्चुताई वैतागतील उगाच. मयू, मयू बाळ उठ, चला शाळेला जायचंय ना. चलो 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 उठा. मयू, अगं अशाने प्रॉब्लेम वाढेल. हा, शाळा बुडवून कसं चालेल? चल चल उठ लवकर. मला नाही जायचंय ना. असं नाही बोलू बाळ. हे बघ, थोड्या दिवसांनी ना सगळं व्यवस्थित होईल. आणि बाळ, मैत्री टिकवण्यासाठी शेजारी शेजारी थोडी बसायला हवंय. उलट तुम्ही लांब बसून सुद्धा तुमची मैत्री कायम आहे याचा अभिमान वाटायला हवा तुला. काय रे आदित्य? हो मग चल, क्विक क्विक उठ लवकर, नंतर आई ओरडेल.
हा तू सांगितलंस ना नाही ओरडणार ती. तू सांग ना तिला मला नाही जायचं शाळेत. मयू, ए मयू, अगो बाई अजून उठलीच नाहीयेस. मयू चल चल बाळा उठ बरं. ए राणी चल ना उठ ना, शाळेत जायचंय ना, चल. मेघना अगं तू तरी उठवायचंस ना हिला. मला नाही जायचं शाळेत सांगितलं ना. काय चाललंय मयू हे? हा फटके हवे तुला? हे काय आहे? घरात बसून काय मग माशा मारायच्या आहेत? सांगितलं ना मला शाळेत नाही जायचंय. एकदा सांगितलं कळत नाही का तुला? उलट उत्तर करतेस देऊ का थाळी? हा? मामाच्या आड लपू नकोस तू. चल लवकर खाली. अर्चू आदित्य तुला ऐक, तू बाहेर जा, मी घेऊन येतो तिला. डोंट वरी. इतकी कशी शेफारली माझी मुलगी ना, काही कळतच नाहीये मला. आदित्य अजिबात तिच्याशी गोड गोड बोलू नकोस. चल ना, दणकीच द्यायला हवेत तिला. लवकर ये बाहेर. मामी मला नाही जायचंय. मामी सांग ना आईला प्लीज. हे आदित्य थांबू दे ना तिला आजच्या दिवस घरी. बघ जरा तिचा चेहरा सेट होऊ दे जरा तिला घरात. तू जरा बोल ना अर्चूताईंशी. मयू येतेस का बाहेर का परत मी आत येऊ? मी बोलतो तिच्याशी, तू मयू जवळ थांब. हा ये बाळ. काय रे, नाही आली का मयू? सांगितलं होतं ना तुमच्याच्याने नाही होणार म्हणून. एक एक मला- एक मिनिट अर्चू, तू आधी जरा नॉर्मल आहे. नाही जायचं म्हणते ना ती शाळेत. एक दिवस अलाव करूया ना, एवढं काही बिघडत नाही त्यामुळे. हो दे तिचं पण डोकं जरा शांत. आणि एकदा आपण तिचं ऐकलं ना की पुढच्या वेळेस तिला आपलं ऐकावंच लागेल. अरे पण आदित्य तुला अर्चू चला पल्लव, साक्षी दूध पिऊन घ्या. मी काय म्हणते अर्चू, तू तरी कशाला एवढी हट्टाला पेटतेस? हा म्हणतोय तसं एखाद्या दिवशी नाही गेली शाळेत तर काही नुकसान होत नाही, कळलं ना? मयूची शाळेला दांडी आहे का? मग आम्ही पण नाही. घ्या बघितलं. थांब पल्लव, आज दांडी मारायची का शाळेला? हा नाही दूध पी तू. आणि अर्चू, जरा आपण ना थोडं मयूच्या कलाकलाने घेऊया. तू बोल ना सतीशशी. बोलते मी सतीशशी. माई कुठे आहे? हल्ली वॉक रेग्युलर चालू झालेला दिसतोय. वॉक सुरू झालाय रेग्युलर, पण आज नाही गेल्या वॉकला. काय झालं? काल जरा एक बॅड न्यूज आली ना. अरे देवा, कोण? मोरे काका. हे विश्वासचा फोन आला होता तेव्हा कळलं. नानांचे खूप जवळचे मित्र होते ते. नानांनाही खूप धक्का बसला ऐकून. असो, चला चला. ए सतीश, सतीश उठणार आहे, प्रॉब्लेम झालाय. काय झालंय अर्चू? सतीशी मयू बघणार आहे, शाळेतच जायचं नाही म्हणतीये. काय झालं तिला? बरं वाटत नाहीये का? नाही नाही तसं नाहीये. तिची आणि तिच्या बेस्ट फ्रेंडची जोडी म्हणे तिच्या टीचरने फोडली. कोण? अक्षता? हो ना. आणि आता म्हणे हिच्या शेजारी कोणीतरी वेगळीच मुलगी बसते. बर, हे तिने जाऊन तिच्या टीचरला सांगण्याचा प्रयत्न केला, पण टीचर ऐकायलाच कबूल नाही. आता त्यांचंही बरोबर आहे. वर्गातल्या वेगवेगळ्या मुलांची मुलींशी हिची मैत्री व्हावी असा त्या मागचा हेतू असेल ना. अगं पण तू तसं मयूला समजून सांगितलंस का? हो, गोडीने समजवलं, नाही ऐकलं म्हणून मग ओरडून समजवलं, पण काही उपयोग झाला नाही रे. आणि त्यात मेघाने हिच्या डोक्यात भरवून ठेवलंय की आईला सांग शाळेत जाऊन टीचरला भेटायला. काय? आता तूच सांग सतीश, त्यांच्या शाळेच्या पॉलिसीमध्ये आपण कसं काय इंटरफेअर करणार? अर्चू, आपण ना शाळेत जाऊन तिच्या टीचरला भेटूया. अरे कदाचित आपण टीचरला भेटतोय हेही खूप होईल मयूसाठी. ठीक आहे, हरकत नाही.
आपण फक्त त्यांचं ऐकून घेऊयात, म्हणजे निदान मयू शाळेत जायला तरी तयार होईल, नाही का? करेक्ट. जा सांग तिला मी आलोच आवरून. हो ठीक आहे. गुड गर्ल. शाबास. मी काय म्हणते मयू, अगं इकडे बघ तर. अगं माझ्याकडे बघ तर खरं. तुला पटलं तर घे ना, तर सोडून दे. काय? हे बघ, तू आणि अक्षता एका क्लासमध्ये आहात, फक्त एका बेंचवर नाही आहात, बरोबर? हो. अगं मग ठीक आहे ना, तुम्ही रिसेस मध्ये किंवा शाळा सुटल्यावर भेटूच शकता. इनफॅक्ट तुम्ही रिसेस मध्ये एकत्र बसून डबाही खाऊ शकता. आणि माहितीये का, ते जास्त महत्वाचं आहे ग. रिसेस मध्येच आपल्याला गप्पा मारायला मिळतात ना. रिसेस किती कमी वेळाचा असतो मामी. आणि शाळा सुटल्यावर काय, मी स्कूल बसवाली आहे, त्याच्यामुळे मला लगेच बसकडे धावत जावं लागतं. तिचं घर दुसरीकडे आणि ती स्कूल बसमध्ये पण नसते, म्हणून तर आम्हाला एका बेंचवर बसायचंय ना मामी. हो पण मयू, ए मयू, चल बरं लवकर. नाही. बरं, मग मी आणि बाबा तुझ्या टीचरशी बोलायला जातोय. ताई, तरी तू येणार नाहीयेस? काय? खरंच आहे? मग खरंच. बरं केलं ताई तुम्ही जाताय ते. हो ना, जाते, बोलते, बघते काय होतंय ते. हो. चला आता. बाय मामी. बाय बाय. नाना, मला कल्पना आहे, पण तुम्ही सकाळपासून काहीच घेतलं नाहीये. निदान चहा तरी. अगं खरंच नको, इच्छाच नाही मला. गेली का ग मुलं शाळेत? हो गेली माई. आणि अर्चना आणि सतीश पण गेलेत टीचरना भेटायला. ते एक बरं झालं बाई. मयूचा चेहरा अगदी एवढूसा झाला होता. हो तू जातोयस का रे ऑफिसला? हो. बरं आहे बघ, बाईक घेऊन जायचं नाही हा, पण रिक्षाने तर बसने जा, कळलं ना? बरं. आलास का तू? चला निघूया. माझा निरोप घेतल्याशिवाय जायचा नाही मोऱ्या. अहो चल. इतके दिवस आपलं हेच रुटीन होतं, पण आज काय? आज तू माझ्यापासून दूर जातोयस हे कल्पनाच सहन होत नाहीये मला. मला पण. जायलाच हवं का? हवं ना. अगं गेल्याबरोबर फोन करीन मी तुला. ओके? जाशील ना नीट? हे बघ, टॅक्सीनेच जा, रिक्षानी नको. पाठीला हादरे बसतील, अजून पाठ व्यवस्थित बरी. हो, कॅब नाही मिळाली तरच रिक्षा करेन. ओके मेघना, चल निघू. होय. मेघना,
लवकर ये. हे काय डायरेक्ट पेपर? आराम दिसतोय. हो, सगळं आवरून झालं ना. आणि काय आहे ना, आता आळसाची सकाळ संपली आहे बरं का. आता अलार्मची सकाळ सुरू झाली आहे. एकदा का अलार्म वाजला ना की ते बटन धाडकन बंद करण्यापासून जी धाडधाड एक्सप्रेस सुरू होते ना, ती सुरूच होते. बरं ते जाऊ दे, तुझी पाठ कशी आहे? म्हणजे आम्हीच सोडणार होता तुला, पण डोंट वरी, जाईन मी. बाबा. आणि ही असते ना हल्ली मदतीला माझ्या, त्यामुळे लवकर होतं. अच्छा, म्हणजे तू सकाळी सकाळी पेपर वाचताना दिसलीस, त्याच्या मागे माझ्या मेघनाचा करिश्मा आहे. तर आदित्य, चल बाय. बाय बाय. ए नीट जा रे बाबा. मेघ ना, काही छान वाटतं ना नवऱ्यांनी आपलं कौतुक केलं की. नाही हो, तो उगाच चेष्टा करत होता. ए नाही ह, चेष्टा बिष्टा नाही. त्याला खरंच तुझं खूप कौतुक आहे. तुला वाचायचं का पेपर? हो चालेल. बस वाचत आरामात, माझा झालाय. आलेच. तुमचं मूल दुखावलं गेलेलं नाहीये ना? इंटरेस्टिंग आहे. लगेच फोन करणं चुकीचं दिसेल का? असू दे, मी नाही फोन करणार तर कोण करणार? हक्क आहे माझा. हा बोला मॅडम. चैन नाही पडत आहे का? तुम्हाला पडते वाटतं. शक्य असतं तर तुला सोडायलाच आले असते ऑफिसमध्ये. ते लहान बाळाला कडेवर नेऊन सोडतात तसं. आदित्य, बरं एनिवे, मला सांग कसा गेलास? कॅब मिळाली ना? नाही ना, रिक्षाने आलो. ओह, खूप हादरे बसले असतील ना रे? अजिबात नाही. म्हणजे? काय नाही ग, रिक्षात बसलो आणि त्याला म्हटलं की मी प्रेग्नेंट आहे. काय? अगं म्हणजे त्याला म्हटलं, बाबा रे, प्रेग्नेंट बाईला जसं जपून सोडशील ना तसं सोड मला ऑफिसला. आदित्य, अरे तू पण ना असं सांगितलं त्याला. बरं असो, तुला 1-2 मिनिटं वेळ आहे बोलायला? तुझ्यासाठी वेळ नाही असं होईल का? बोल, काय म्हणत होतीस? अरे मी एक लेख वाचला आज, चाइल्ड अँड फॅमिली सायकॅट्रिस्टचा. मयूच्या संदर्भात तो मला जरा इम्पॉर्टंट वाटला. त्यात असं म्हटलंय की ॲज इट इज आजच्या जगात तुटकपणा, आत्मकेंद्री वृत्ती आणि जनरल मतलबीपणा वाढत चाललाय. अशात लहान मुलांना शाळेतच लॉंग टर्म फ्रेंडशिप मेंटेन करण्याची संधी असते, पण ती संधी त्यांना मिळतच नाही. पालकांच्या बदल्या, वर्ग बदलणं, बेंचवरच्या जागा बदलणं, या सगळ्यांमुळे आपल्याला वाटतं त्यापेक्षा मुलं खूप जास्ती हर्ट होतात. म्हणजे एक रुजणारं रोपटं उपटून त्याला दुसऱ्या ठिकाणी लावल्यासारखं होतं. पॉइंट आहे यार. मयूचा प्रॉब्लेम दिसतो तितका बरोबरचा नाहीये. त्याचा सगळ्या बाजूने विचार करायला हवा. ठीक आहे, आपण बोलूया आल्यावर. अर्चू पण गेली ना आज तिच्या टीचरना भेटायला.
त्यांचाही पॉइंट ऑफ व्ह्यू कळेल आपल्याला. राईट. ए सॉरी हा आदित्य, तुझा कामाचा वेळ घेतला. पण काय करू, राहवतच नव्हतं मला. बरं चला, ठेवते मी. बाय. ते थांब 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 थांब. काय रे? अगं एक राहिलंच. काय राहिलं? एक काय? एकच दे ना. आदित्य तू पण ना. ठेवते मी. बाय. अगं